नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 16 फेब्रुवारीच्या भागामध्ये आजचा भाग मित्रांनो त्यांनी एकदम खूप जबरदस्त सुपर कूल दाखवलेला आहे. या दोघांनी म्हणजे पार्थ आणि काव्याने तर जबरदस्त प्रयत्न केलेले आहेत जीवा आणि नंदिनीला एकत्र आणण्यासाठी आणि ते प्रयत्न थोडेफार यशस्वी सुद्धा झालेले आहेत. आणि त्यानंतर या दोघांच्या मधला रोमांस सुद्धा दाखवलेला आहे. जीवा आणि नंदिनी मधला हे दोघे पाणी आणण्यासाठी नेमके स्वयंपाकघरामध्ये आलेले असतात आणि परत जात असताना नंदिनी परत जीवाला मनवण्याचा खूप प्रयत्न करते. पण जीवाला तर म्हणायचं असतं, पण तो थोडे अजून आढेवेढे घेत असतो. आणि त्यानंतर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जीवा थोडंसं आता नंदिनीसोबत बोलायचा प्रयत्न करतोय. आणि तेव्हाच आता काव्याने एक शक्कल लढवलेली असते की ती पार्थला सांगत असते की तुम्ही ना जीवाच्या फोनवरून एक मेसेज टाईप करा की मिलन कॅफेमध्ये भेट म्हणून नंदिनी ताईला. तर असं आता पार्थ मेसेज टाईप करून पाठवतो आणि यांचं जोरदार आता प्लॅनिंग सुरू झालंय मित्रांनो. हे आता मिलन कॅफेमध्ये या दोघांना भेटवणार आहेत आणि या दोघांचं मिलन तिथे घडवणार आहेत. असं काही या दोघांचं भन्नाट प्लॅनिंग आता सुरू असतं. आणि तोपर्यंत आता इकडे रम्याने सुद्धा काहीतरी घोळ घालून ठेवलेला आहे, म्हणजे त्यांनी ते दाखवलेलं नाहीये. तर मित्रांनो चला आपण आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूया. जेव्हा आता एकटाच खोलीमध्ये झोपलेला असतो आणि तो बेडच्या पलीकडे नंदिनी आहे असं विचार करत बोलत असतो एकटाच. किती इगो आहे ना इकडच्या या पलीकडच्या चकाचक बाईमध्ये. मला वाटलं होतं की आज येऊन माझी कुशी मागेल, पण हिने तर सरळ सरळ चादर आणि उशी मागितली. आणि तो थोडा वेळ थांबून म्हणतो, खाली सोफ्यावरती नीट झोपली असेल ना, काय करू एकदा जाऊन बघून येऊ का, असं तो बडबडत असतो. आणि इतक्यातच मागून कोणाचा तरी हात त्याच्या खांद्यावरती येतो आणि तेव्हा तो बडबडू लागतो, म्हणजे मागे वळून बघत नाही आणि म्हणतो, आता काय कशाला आलीस तू माझ्याकडे. आणि त्यानंतर तो हात जीवाच्या केसामध्ये सुद्धा जात असतो. तर जेव्हा म्हणतो, एक मिनिट, आता कशाला माझ्या केसावरून डोक्यावरून हात फिरवतेस तू, मगाशी तर तोऱ्यात म्हणाली होतीस डोकं आहे का नाही इथून सुरुवात आहे, मग आता कशी तुला बुद्धी झाली इथे माझ्याजवळ येण्याची. आणि आता बोलणार आहेस का तू, का आज फक्त हातांचीच भाषा समजून घ्यायची आहे मी. आणि तेव्हा आता तो हात जीवाच्या मानेवर वगैरे फिरवू लागतो आणि तेव्हा जीवाला गुदगुल्या होऊ लागतात आणि म्हणतो, अगं हे चकाचक बाई, काय काय करतेस काय तू, तुला राहवत नाहीये का. आणि हे बघ चकाचक बाई, बोटांच्या वरती कंट्रोल ठेव, नाहीतर मी ऑन होईना. असं तो सर्व काही बोलत असतो. तर तेव्हा तिथे मागे पार्थ आलेला असतो आणि तो आता वेगळ्याच आवाजात, म्हणजे थोडासा वेगळा आवाज काढून बोलतो, मग व्हा ना ऑन. तर जीवा म्हणतो, हिचा तर आवाज बसल्यापासून ना सगळा प्रॉब्लेमच झालाय. असं म्हणून तो मागे वळून बघतो आणि हे बघ चकाचक बाई असं बोलणारच असतो. तर तेव्हा त्याला बघितल्यानंतर म्हणतो, अरे दादा तू. तर तेव्हा पार्थ पण वेगळ्याच आवाजात, हो चकाचक बाई असं म्हणतो. तर जीवा दचकूनच उठून बसतो आणि लाईट चालू करतो. तर पार्थ मोठमोठ्याने हसत असतो. तर तेव्हा जीवा उडीच मारतो त्याच्या अंगावरती आणि म्हणतो, अरे तू माझी मस्करी करतोस, तुझ्या तर ना मी थांबच थांबच. तर पार्थ म्हणतो, अजून 1 मिनिट जर बोट फिरवलं असतं ना तर तू मिठीच मारली असते मला, तशी मिठी मारलीस तू पाठीमागून. असं बोलत असताना जीवा म्हणतो, अरे चल चल, एवढा पण काही येडा नाहीये मी. तर पार्थ म्हणतो, अरे चल चल येडा, तू बघितलंय ना मी आता, तू येडा नाही. अरे मी बघितलं नाही, नुसतं अनुभवलंय अनुभवलंय. तू तर माझ्या बोटाने ऑन होतोस, तुला नंदिनीची काय गरज आहे, नंदिनीची काय गरज आहे, असं म्हणून परत हसू लागतो. तर जेव्हा म्हणतो, एक मिनिट एवढं काय हसून दाखवायची गरज नाहीये, मी ना मस्करी करत होतो, मला माहितीच होतं की तूच आहेस म्हणून, नाहीतर ती तुझी फाताडी बोटं, अरे नाहीतर नंदिनीची नाजूक बोटं, यातला फरक कळतो मला. तर पार्थ म्हणतो, अरे तुला ना काही कळत नाही, काही सुद्धा कळत नाही आणि तुला वळत सुद्धा नाही, म्हणून ना तुला हवं तेव्हा हवं ते मिळत नाही, च्युइंगम कुठला. तर जेव्हा म्हणतो, अरे काय तू मला च्युइंगम म्हणालास. तर पार्थ म्हणतो, हो म्हणालो तुला च्युइंगम, कारण ना च्युइंगम सारखा ताणतोयस तू. गेले 21 दिवस लवगुरू होऊन फिरत होतास, पण आता प्रेमाचा बेसिक अर्थ विसरलायस तू. तर जेव्हा बोलत असताना पार्थ गप्पच बसतो, त्याला म्हणतो, ए गबस गबस, अरे प्रेम ना हे जिंकण्यात नसतं, प्रेम ना हे हारण्यात असतं. असं तो बोलत असताना एकदमच पारचा मोबाईल वाजतो आणि हे बघ म्हणतो, तर हे बघ सत्य आहे सत्य आहे, 12 वाजलेत. अरे हे बघ, मला ना काव्याने व्हॅलेंटाईन डेचं विश केलं असेल, मी पण रिप्लाय देतो. तर जेव्हा वैतागतो आणि म्हणतो, अरे घरातल्या घरात कसले मेसेज करताय. तर पार्थ म्हणतो, अरे रोमॅन्ससाठी. तर जीवा म्हणतो, तुला रोमॅन्स करायचा आहे ना, मग जा ना तुझ्या खोलीत तुझ्या बायकोकडे, तिकडे जाऊन बोटांची काही ती करामत दाखव. तर पार्थ म्हणतो, अरे दाखवली असती रे करामत, पण तुझी बायको माझ्या बायकोच्या शेजारी जाऊन झोपली ना. तर जीवाला आत्ता ते समजल्यानंतर तो म्हणतो, काय
तर आता या दोघांचं असं इकडे चालू असतो फुल कॉमेडी आणि इकडे आता काव्य लगेच नंदिनीची फिरकी घेऊ लागते आणि तिला विचारते, "काय मग कसं वाटतंय काव्यार्थ रूममध्ये येऊन?" तर नंदिनी म्हणते, "खरं सांगू का? मला ना तुमच्या स्पेसमध्ये अजिबात चांगलं वाटत नाहीये. काय आहेस तू उगीचच?" आणि तिच्याकडे बघून तिला विचारते, "एक मिनिट, पण तू अशी का झोपलीयस?" तर काव्य सांगते, "काय आहे ना, कारण मी आणि पार्थ असेच झोपतो, समांतर रेषांच्या सारखे." आणि थोडंसं थांबून म्हणते, "आज त्या रेषा एकमेकांना मिळणार होत्या आणि आज मी अशी सरळ झोपणार होते, कारण आमच्यात ना आता सगळं सरळ सुरळीत झालंय." तर आता नंदिनी म्हणते, "काय गं तू काव्या, सगळं काही सुरळीत झालेलं असताना सुद्धा तुम्ही दोघांनी हट्टाने मला इथं आणून ठेवलंय आणि मला हे अजिबात पटलेलं नाहीये." तर काव्या म्हणते, "आणि तू बाहेर झोपणं ना आम्हाला अजिबात पटत नव्हतं. त्याचं काय करणार?" तर नंदिनी म्हणते, "प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे ना तुझ्याकडे?" तर काव्य म्हणते, "अगं बहीण कोणाची आहे?" तर नंदिनी म्हणते, "खरंच, खरंच माझ्या नशिबी ना देवाने निवडून नमुने आणून ठेवलेले आहेत आणि हे बघ मी तुला एकच सांगते, आजची रात्र फक्त ना मी तुमच्या स्पेसमध्ये राहणार आहे. उद्यापासून ना मला इथे नाही राहायचं. असंही उद्या ना व्हॅलेंटाईन्स डे आहे." आणि असं ती म्हणत असताना काव्य तर वेगळ्याच नजरेने तिच्याकडे बघत असते. तर नंदिनी तिला म्हणते, "असं का बघतेस तू?" तर काव्य आता मोठमोठ्याने हसूच लागते. तर नंदिनी आता म्हणते, "नाही, नाही, एक मिनिट अगं, मी ना तुमच्यासाठी म्हणतेय. माझा काही संबंधच नाहीये या दिवसाशी." तर काव्या म्हणते, "काय गं माझी भोळी नंदिनी ताई, सगळं काही माहिती आहे. सगळं कळतंय. सगळं काही लक्षात सुद्धा आहे. काय आहे उद्या? व्हॅलेंटाईन्स डे. काय मग उद्या हॅशटॅग जीवांदिनीचा प्लॅन काय आहे? व्हॅलेंटाईन्स स्पेशल?" तर नंदिनी म्हणते, "कसला आलाय प्लॅन? तर उद्या तर ना मला आनंद निवासमध्ये खूप काम आहेत." तर काव्य म्हणते, "झाल्या का शेंड्या लावून? अगं गप ग ताई. उद्याचा दिवस ना व्हॅलेंटाईन्स डे म्हणून ओळखला जातो. उद्याचा दिवस कामाचा नाही प्रेमाचा आहे." तर आता इकडे पार्थ सुद्धा अगदी जीवाला तेच सांगत असतो, फक्त प्रेमाचा नाही, तर ते प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो का? थँक यू हां साहेब. मी आत्ताच ना 8 वर्षांचा झालेलो आहे. आता ना मुंजीला बसेन मी." तर पार्थ म्हणतो, "टकला शेंडी चांगलं नाही रे वाटणार तुला. अरे किती सार्कॅस्टिकली बोलतोस रे. तुझी जिभेची धार ना त्या रंध्याने अशी काढून टाकली पाहिजे बघ. अरे जेव्हायस तू 21 दिवसांचे व्लॉग बघितलेत मी. खरं सांगू का ते बघून ना मला सुद्धा कॉम्प्लेक्स आला होता. अरे त्यात तुमचे फॅन्स आहा काय कमेंट्स करायचे. नंदिनी परत ये हॅशटॅग जीवांदिनी. अरे सॉलिड ट्रेंडिंग होतास रे तू. तू आणि तुझे प्रेमाचे फंडे." मला आई हे पण सांगायची की रॅन्डम लोक ना नंदिनीच्या घरी बुके वगैरे पाठवायचे, पत्र लिहायचे की "नंदिनी जीवाकडे परत जा, जीवाकडे परत जा." आता नंदिनी परत आली आहे, तर तू तिला परत जायला सांगतोयस? याला काय अर्थ आहे? असं तो थोडंसं आता सिरियसली बोलतो मित्रांनो. तर जीवा म्हणतो, "एखाद्याच्या वाटेकडे खूप काळ डोळे लावून बसल्यावर डोळे थकून जातात. मग ना ती वाट धूसर होत जाते आणि आपल्या माणसाने ना परतून येण्याची अपेक्षाही संपून जाते. अरे माझंही तसंच झालंय." तर पार्थ त्याला आता सिरियसली समजावून सांगू लागतो. म्हणतो, "तुला कळतंय का जीवा? नंदिनी जेन्युइनली परत आले. तू फक्त 21 दिवस प्रयत्न केलेस, 21 दिवस एफर्ट्स दाखवलेत. लग्न झाल्यापासून 6 महिने त्यांनी एफर्ट्स दाखवलेले आहेत. नुसते दाखवलेले नाहीत तर ते केलेले आहेत. आता तू जे काही एफर्ट्स दाखवलेत, केलेत, ते प्रोसेस व्हायला त्यांनी थोडा वेळ घेतला, तर काय हरकत काय आहे? काय बिघडतं काय? आणि नाही तू काही बोलूच नकोस आता. मी ना माझ्या अकाउंटवरनं ब्लॉक करतो आणि म्हणतो नंदिनीला, नंदिनी आता लवकर परत येऊच नकोस. हॅशटॅग याला ना तुमची किंमत कळूच द्या." तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो, "अरे येड्या एवढा मोठा ना हॅशटॅग नसतो रे." तर पार्थ त्याला म्हणतो, "तू नको शिकवू मला, माझं मी बघेन. मी माझा व्लॉग करेन आणि तुला टॅग पण करेन." तर जीवा म्हणतो, "टॅग कुठून करशील? अकाउंट डिलीट केलं मी माझं." तर पार्थ हसतोच आणि त्याला म्हणतो, "अकाउंट डिलीट केलंयस का झालंय?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "तुला सांगतो पर्सनल जाऊ नकोस हां." तर पार्थ त्याला म्हणतो, "हे बघ तू सुद्धा ना पर्सनली घेऊ नकोस. माफ कर रे माझ्या मैत्रिणीला." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे तुझी मैत्रीण?" तर पार्थ म्हणतो, "हो अरे 3M फ्रेंड्स आहोत आम्ही." तर जेव्हा म्हणतो, "अरे ऐक ना बघ लग्नानंतर ना मी तिच्यासोबत तसा वागलो म्हणून ना ती तुझी 3M फ्रेंड झाली. कळलं का? त्याआधी ती माझी बायको आहे मग तुझी मैत्रीण. कळलं का?" तर पार्थ म्हणतो, "कळतंय ना तुला?" तर जेव्हा म्हणतो, "हो मग जाऊन झोप ना तू आता." तर तेव्हा पार्थ आता उडीच मारतो आणि जाऊन नंदिनीच्या जागेवरती झोपतो. तर तेव्हा जीवा त्याला ओरडत असतो. तर पार्थ आता त्यांनी जो म्हणजे जीवाने जो बांध घातलेला असतो
तो काढत असतो तर जेव्हा एकदमच त्याच्यावरती ओरडतो आणि हा पार्थ असो दचकूनच उठून बसतो. तर जेव्हा त्याला म्हणतो, "अरे रोलला हात लावू नकोस, तो आहे तसाच राहू दे." तर पार्थ त्याला म्हणतो, "रोलवर पण जीव जडलाय वाटतं." तर जीवा वैतागतो आणि म्हणतो, "अरे झोप ना आता झोप." तर पार्थ त्याला म्हणतो, "ऐक ना, जीवा ऐक ना. अरे गुड नाईट." असं म्हणून तो आता झोपतो. तर इकडे नंदिनी सुद्धा वैतागलेली असते आणि म्हणते, "सोड गं, मला झोप आली आता." तर काव्या म्हणते, "विषयाला बगल देऊ नकोस हं ताई तू. असं काय करतेस? आणि जाऊ देत ना, मी पण कोणाशी बोलत बसले." आणि ती आता थोडंसं जीवाबद्दल तिला उकसवायला सुरुवात करते आणि आपल्या मोबाईलचा जो कॅमेरा असतो तो ऑन करते आणि तिचा व्हिडिओ शूट करू लागते. म्हणते, "मला तर काय वाटतं माहिती आहे का ताई, तुला जीवाबद्दल काही वाटतच नाही." तर नंदिनी म्हणते, "मला जीवांबद्दल काहीच वाटत नाही." तर काव्या म्हणते, "नाही तर काय?" तर नंदिनी परत म्हणते, "मला जीवांबद्दल काहीच वाटत नाही." तर काव्या म्हणते, "हो." तर नंदिनी आता एक्सप्लेन होऊ लागते. म्हणते, "तुला माहीत नाहीये काव्या, जीवा ज्या दिवशी ना रिक्षा घेऊन आपल्या घरून निघून गेले ना, तेव्हापासून माझा जीव तुटतोय त्यांच्यासाठी. आणि त्या दिवशी सकाळी हँगओव्हरमध्ये उठले होते गं मी. बाबा आणि जीवा दोघांनी सुद्धा मला रिॲक्ट व्हायला वेळच दिला नाही. नाहीतर मी आणि बरं ठीक आहे, सगळं काही आठवल्यानंतर, गुड्डूकडून सगळं काही कळाल्यानंतर इथे आलेच ना मी. आणि ते बाबांचं पेनड्राईव्ह फक्त निमित्त होतं गं. पण हे माझ्याशी बोलत नाहीयेत. तरीसुद्धा मी दाराबाहेर उभी राहिले. बाहेर पायरीवरती बसून राहिले. आणि हे मला हाताला धरून घराबाहेर काढत होते. आणि मी कशाला जायचं? माझं घर आहे हे, मी नाही जाणार. मी इथून अजिबात जाणार नाही. आयुष्यभर इथे राहीन, त्यांच्या डोक्यावरती बसून राहीन मी." आणि ते सगळं काही काव्या रेकॉर्ड करत असते आणि तिला खूप हसू येत असतं. तर तेव्हा काव्या आता तो व्हिडिओ थांबवते आणि म्हणते, "क्या बात आहे ते! हे बघ, तू जर हे सगळं काही असं जीवासमोर बोललीस ना, तर असा तो तुला हातामध्ये उचलून घेईल बघ." तर नंदिनी म्हणते, "हो, हो. आपण आधी ना कडेवरती घेतलेल्या त्या रुसव्याला तर खाली ठेवू देत. आणि मला ना कुठून तो ठसका लागला आणि त्या गुड्डूच्या बाटलीत ती दारू प्यायले मी. मला कळतच नाहीये. सगळं काही तिथूनच बिघडलं ना गं." तर काव्या म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे. नको विचार करूस." तर आता नंदिनीला परत ठसका लागू लागतो आणि ती जोरजोराची खोकू लागते. तर तेव्हा काव्या म्हणते, "बघ, बघ तिकडे आहे बॉटल." तर तेव्हा ती बाटली हातामध्ये घेतल्यानंतर नंदिनी म्हणते, "अगं ही बाटली रिकामी आहे." "काय गं काव्या? बाटलीत पाणी तरी भरून ठेवायचं ना गं?" तर तेव्हा काव्या म्हणते, "सॉरी, सॉरी. दे मी इकडे भरून आणते पाणी." तर नंदिनी म्हणते, "राहू देत आता, मी जाऊन आणते पाणी." असं सांगून ती आता बाहेर जाते. तर नंदिनी तिथून निघून गेल्यानंतर काव्या म्हणते, "शाब्बास काव्या, तू मस्त व्हिडिओ काढलेला आहेस. आता ही पट्टराणी तिच्या शंगेश्वर महाराजांना व्हिडिओ पाठवेल. मग शिंगेश्वर महाराज त्या राजाला हा व्हिडिओ दाखवतील. मग ते राजा आणि वजीर दोघंही एकत्र येतील या देशमुखांच्या राज्यात आणि मग या देशमुखांच्या राज्यात सगळीकडे प्रेमाचा वर्षाव होईल." "क्या बात है! शाब्बास काव्या, शाब्बास. टाइमपास करू नकोस." असं म्हणून तो व्हिडिओ ती सेंड करते. आणि इकडे तर मित्रांनो वेगळीच सिच्युएशन असते. पार्थ तर झोपलेला असतो आणि जोरजोराने घोरत असतो. तर जेव्हा कानात बोटं घालत असतो, कानावरती उशी वगैरे दाबून धरत असतो आणि जाम वैतागलेला असतो. आणि तो उठूनच बसतो आणि म्हणतो, "अरे काय यार, हा माणूस काय मला झोपू देणार नाही. अरे JCBच्या आवाजापेक्षा पण डेंजर आहे याचं घोरणं. अरे यापेक्षा तर नंदिनीची कटकट परवडली." असं म्हणून तो सुद्धा पाण्याचा ग्लास घेत असतो, पण त्यात सुद्धा पाणी नसतं. आणि म्हणतो, "घ्या आता पाणी आणायला सुद्धा मलाच जावं लागणार. नंदिनी जर असती तर मला उठू दिलं नसतं. स्वतः जाऊन माझ्यासाठी पाणी घेऊन आली असती." आणि थोडा वेळ थांबून म्हणतो, "का करतोय मी नंदिनीचं कौतुक? जीवा बास झालं आता ना, मी तुला फटके देईन. चल चल उठून पाणी आण जा चल." असं स्वतःलाच तो बडबडतो आणि तिथून उठतो आणि पाणी आणण्यासाठी बाहेर जातो. म्हणजे पाण्याची बाटली हातामध्ये घेतो आणि अजून सुद्धा त्याच्या घोरण्याचा आवाजाचा त्याला त्रास होत असतो. आणि वैतागत तो म्हणतो, "अरे यार, आता काय खाली जावं लागणार." असं म्हणून तो बाटली घेऊन आता खालच्या दिशेने जातो. तर नेमकं इकडे नंदिनी सुद्धा बाटलीमध्ये पाणी भरत असते. आणि तेव्हाच आता जेव्हा सुद्धा स्वयंपाकघरामध्ये येतो आणि आता तिला बघितल्यानंतर जेव्हा तिथेच थांबतो आणि मनातल्या मनात म्हणतो, "आता मी पाणी घ्यायला आल्यानंतर ही नेमकी कशी काय इथे आली?" तर नंदिनी सुद्धा मनातल्या मनातच बोलते, म्हणते, "काय आहे हे? यांना आणि मला एकाच वेळेला तहान लागली आहे." आणि तेव्हा जेव्हा पाणी घ्यायसाठी जात असतो तर ती सांगते त्याला, "पाणी नाही आहे फ्रीजमध्ये." तर जेव्हा आता तिच्याजवळ पाणी घ्यायसाठी येतो तर नंदिनीने आपली भरलेली बाटली जी असते ती त्याला देते. तर तेव्हा जेव्हा ती बाटली घेता घेता थांबतो तर नंदिनी म्हणत असते, "घ्या ना." तर आता जीवाला म्हणजे तो क्षण आठवतो एकदमच त्यावेळेला, ज्यावेळेस धनंजय त्याच्यावरती ओरडत असतो
गेले 21 दिवस तू नंदिनीला जिंकण्यासाठी जे काही प्रयत्न केलेस, त्यासाठी तू तिला दारू पाजलीस ना तिने कबूल करावं म्हणून. स्वतःचा अहंकार जिंकवण्यासाठी तू या थराला गेलास. तर जेव्हा म्हणत असतो, पण हे सगळं काही आपण तिच्या तोंडातून ऐकूयात ना. आणि नंदिनीला म्हणतो, बोल नंदिनी, काल रात्री तू मला काय सांगितलं होतं सांग, सांग तुझ्या बाबांना. तेव्हा नंदिनीला काही आठवत नसतं आणि तीच रडत रडत सांगत असते, मला काहीच आठवत नाहीये जीवा. आणि आता नंदिनी इकडे पाण्याची बाटली देत असते हसत हसत. तर जेव्हा आता घेता घेता म्हणजे ते सगळं आठवल्यामुळे परत आपला हात खाली घेतो आणि तिला एकदम रूडली बोलतो, म्हणतो तुझ्याकडून आता मला काहीच नको आहे. आणि तो रागारागात एकदम तिथलं ते मग घेऊन डायरेक्टच पाणी पिऊ लागतो. तर नंदिनी त्याला थांबवत असते. तर जेव्हा आता ते सगळं काही तिथे ठेवतो आणि तिथून बाहेर निघूनच जातो. तर नंदिनीला परत त्या गोष्टीचं खूप वाईट वाटू लागतं. आणि ज्यावेळेस आता जेव्हा रागारागात वरती चाललेला असतो, म्हणजे पहिली पायरी तो चढतो, तेव्हाच आता नंदिनी मागून येते आणि आपल्या फोनवरती ती गाणं लावते मस्तपैकी असं छान. का रे दुरावा का रे अबोला. आणि ते गाणं ऐकल्या ऐकल्या जीवा तिथेच थांबतो. तर आता नंदिनी त्याच्या जवळ जवळ येते आणि त्याचा हातच एकदम पकडते आणि त्याला आपल्या दिशेने ती वळवते. आणि तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये ते गाणं अजून चालूच असतं मित्रांनो. आणि ती आता जीवाला आपल्या दिशेने वळवते आणि त्याच्या नजरेमध्ये बघू लागते. तर तेव्हा जीवासुद्धा थोडासा सॉफ्ट झालेला असतो आणि तो परत खरं वळून चाललेला असतो आणि नंदिनी तर आता चक्क आपले कानच पकडते आणि एकदम रडवा वगैरे चेहरा असा करते. तर तेव्हा आता जीवा न राहून तिचा हात खाली करत असतो आणि परत तो थांबतो आणि तो एकसारखा तिच्या नजरेमध्ये बघतच राहतो आणि परत तो फिरतो आणि परत फिरून तो वरच्या दिशेने जात असतो आणि परत थोडासा थांबतो. तर नंदिनी त्याच्या मागे मागे चालू लागते आणि तिने अजून सुद्धा आपल्या कानाचे हात खाली घेतलेलेच नसतात. तर जेव्हा आता परत थोडंसं वरती गेल्यानंतर मागे वळून बघतो, तर नंदिनी अजून सुद्धा तशीच कानाला कान पकडून अशीच त्याच्याकडे एकदम रडव्या चेहऱ्याने वगैरे बघत असते. तर जेव्हा आता न राहून त्याचे हात आपल्या हाताने खाली घेतो आणि नाही असं म्हणून तिला इशाऱ्याने सांगतो आणि परत तो वरच्या दिशेने चाललेला असतो. तर आता नेहमीप्रमाणे त्याच्या घड्याळामध्ये नंदिनीची ओढणी अडकते आणि तेव्हा जेव्हा परत थांबतो, परत मागे तिच्याकडे वळून बघू लागतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनीचं असे जे बँडेड असतं ते सगळं काही याच्या घड्याळामध्ये अडकलेलं असतं. आणि तेव्हा नंदिनीला सुद्धा तो क्षण अगदी आठवत असतो आणि हे दोघे सुद्धा आता परत एकमेकांच्याकडे बघतात. आणि जेव्हा आता त्या घड्याळामधली ती जी ओढणी काढत असतो, तर नंदिनी त्याला काढूच देत नाही आणि मुद्दामून ती सगळी ओढणी त्याच्या हाताला गुंडाळते आणि त्याचा हात आपल्या एकदम हात आपल्या जवळ घेते. आणि त्यावेळेस मित्रांनो तिला जरासं रडू सुद्धा येऊ लागतं आणि आता जीवाला तिच्याबद्दल खूप खूप प्रेम वाटू लागतं आणि तो तिच्याकडे एकदम प्रेमाने बघत असतो. तर त्यानंतर नंदिनी चक्क आता जीवाला मिठीच मारते मित्रांनो. आणि त्यानंतर आता जीवा न राहून तिला आपल्या जवळ घेत असतो. म्हणजे त्याला सुद्धा ते असह्य होत असतं की बाबा हा दुरावा नकोच आहे आपल्याला. आणि आता जेव्हा तो हात आपला नंदिनीच्या खांद्यावरती ठेवत असतो, तर तेव्हा नंदिनी थोडीशी आता बाजूला होते आणि ती बाजूला झाल्यानंतर जेव्हा लगेचच आपली ओढणी वगैरे तिच्या हातावरची ओढणी तिची काढतो आणि घड्याळात अडकलेली असते ती सुद्धा काढून टाकतो आणि नाही नाही असं म्हणत तो परत स्वतःला सावरतो आणि तिथून हळुवारपणे वरच्या दिशेने जाऊ लागतो. तर आता मात्र नंदिनी मागे फिरते आणि तिला खूप त्रास होत असतो मित्रांनो. आणि ती मागे फिरून आता तिथून खालच्या दिशेने निघून जाते आणि जीवा आता वरच्या दिशेने त्याला नको असतं पण तरी सुद्धा तो निघून जातो. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या जी काही असते ती गुलाबाचं फूल घेऊन त्याला कलर करत असते. म्हणजे एक आर्टिफिशियल गुलाबाचं फूल असतं त्याला ती कलर करत असते. तर वसू तिथे येते आणि रम्याकडे बघत म्हणते, अरे वा कागज के फूल आणि किती छान रंगवलंयस ग हा गुलाब. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की तू कागदी गुलाब का रंगवतेस. अगं रम्या आज प्रेमाचा दिवस आहे. अगं ढीगभर खरे गुलाब मिळतील की तुला. तर रम्या म्हणते पण दिवस संपेपर्यंत सुकून सुद्धा जातील. पण हे माझं कागदाचं फूल ते नाही सुकणार. माझ्या प्रेमासारखा टिकून राहील. तर वसू म्हणते बरं बाई कागदी तर कागदी. पण मला सांग हा कागदी गुलाब तू पार्थला देणार आहेस? तर रम्या म्हणते पार्थ आता नाही घेणार तो गुलाब माझ्याकडून. तर वसू विचारते मग कधी घेईल? तर रम्या म्हणते तो ना तेव्हाच घेईल जेव्हा असं बोलत असताना ती कलरची बाटली जी असते ती सांडतेच. आणि तेव्हा रम्या त्या कलरमध्ये आपला हातच घालते. तर वसू तिला म्हणत असते अगं रम्या तू हाताने कशाला पुसतेस तर थांब मी आशाला बोलवते. तर तेव्हा रम्या म्हणते अगं आई थांब थांब
मला ना अगं लाल रंगाचं खूप आकर्षण वाटायला लागलंय. बघ ना हाताला लागल्यानंतर कळतच नाहीये रंग आहे की रक्त आहे. असं ती वेड्यासारखीच काहीतरी बोलत असते. तर वसु तर घाबरते आणि म्हणते, "अगं रम्या तू असं का बोलतेस? काय काय झाले बाळा तुला?" तर रम्या म्हणते, "कुठं काय? काही सुद्धा नाही." आणि म्हणते, "तू काय म्हणत होतीस? पार्थ माझ्याकडून गुलाब कधी घेईल?" "अगं ते महत्त्वाचं आहे का आता? आज काय महत्त्वाचं आहे तर काव्या आज ती पार्थकडून काहीच घेणार नाही. पार्थनं जेवढा तिच्या जवळ जायचा प्रयत्न करेल, तेवढी ना ती त्याला दूर लोटेल." तर वसू म्हणते, "अगं पण हे कसं काय शक्य आहे रम्या? आपण बघितलंय ना, पार्थने स्वतःच्या हाताने उचलून काव्याला आतमध्ये नेलं. बघितलं ना आपण बाळा." तर रम्या म्हणते, "झालं ते झालं ग आई. आज जे होणार आहे ना ते जास्त इंटरेस्टिंग आहे." आणि म्हणते, "रम्याला खूप अंडर एस्टिमेट केलं ना सगळ्यांनी? पण खरी रम्या आत्ता कळेल सगळ्यांना. ट्रेलर, टीजर, मूव्ही सगळं काही दाखवणार आहे ही रम्या. 2.0 इज ऑन." असं ती काहीतरी वेड्यासारखंच बोलत असते आणि आता तिला बघत असताना या वसूला तर धक्क्यावरती धक्के बसत असतात. तर रम्या आता ती हातानेच कलर घेते आणि त्या गुलाबावरती ओतू लागते आणि त्याच्याकडे असं एकदम विचित्रपणेच बघत असते आणि ते बघत असताना अजून ही वसू घाबरू लागते. आणि मित्रांनो आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्य आता हात जोडून उभी असते आणि म्हणत असते, "देवा आज व्हॅलेंटाईन डे आहे. आज जीवा आणि नंदिनीताईमधलं सगळं भांडण मिटव रे." असं ती बोलत असते तर तेव्हा पार्थ तिच्याकडे एकदम आश्चर्यानेच बघत असतो. तर इकडे आता नंदिनी टिफिन वगैरे भरत असते. तर जीवा तिथे येतो चक्क आणि तिला म्हणतो, "काय टिफिन भरतेस?" तर नंदिनी त्याच्यावरती चिडतेच. म्हणते, "मी काहीही करेन. तुम्हाला काय आहे त्याचं? आणि मी तुमच्यासाठी स्वयंपाक केलेला नाहीये. तुमचं तुम्ही करणार आहात." तर त्यानंतर इकडे आता काव्य पार्थला फोन लावते आणि म्हणते, "जीवाच्या फोनवरनं तुम्ही नंदिनीताईच्या फोनवरती एक मेसेज करा. तो सुद्धा लगेच. आणि त्यांना त्याच्यामध्ये लिहा की 2 वाजता मिलन कॅफेमध्ये भेट." तर पार्थ म्हणतो, "हो, हो, असं आहे का? म्हणजे आपण मिलन कॅफेत दोघांचं मिलन करूया." आणि ज्यावेळेस पार्थ असा मोबाईलमध्ये त्याच्या जीवाच्या मोबाईलमध्ये ते मेसेज टाइप करत असतो, तर इकडे नंदिनीचा मोबाईल बघितल्यानंतर काव्याला धक्काच बसतो आणि ती धक्क्यानेच डोळे मोठे करते. पण तिने काय बघितलेलं असतं ते तर त्यांनी इथे दाखवलेलं नाहीये मित्रांनो आणि आपल्याला उद्याच्या भागामध्ये ते कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.